हो, थंबनेल पाहिल्याप्रमाणे तुम्हाला कळलंच असेल, माझा झोमॅटो आयडी टर्मिनेट झालाय म्हणजे डिसेबल झालाय. मला कळत नाही की मी काय करावं, काय बोलावं? म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करतो. अक्षरशः मला बोलता येत नाही, रडू यायला लागलं. आज मी दुपारी ऑर्डर घ्यायला गेलो, तो इन्सिडेंट मी तुम्हाला सांगतो. मी ऑर्डर घेतली रेस्टॉरंटकडून आणि कस्टमरकडे पोहोचवली. सक्सेसफुली डिलिव्हर पण केली आणि मला जस्ट पेट्रोल भरायचं होतं. म्हणून मी पेट्रोल भरलं, परत बघतोय तर तिथे मेसेज आला की तुमचं अकाउंट होल्डवर आहे, तुम्ही ऑनलाईन नाही जाऊ शकत. एवढी जास्त मेहनत घेतल्यानंतर, एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा आज माझं जे झोमॅटो अकाउंट आहे ते डिसेबल केलंय. त्याचं कारण काय दिलंय की काय, माझं जे सेल्फी आपण जे क्लिक करतो ते काही मी मिस केलेत आणि त्याचा अर्थ म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार आहे की ते कोणीतरी दुसरं डिलिव्हर करते आणि हे मिस आयडेंटिटी आहे आणि म्हणून आम्ही तुमचं अकाउंट परत नाही देऊ शकत. म्हणजे परमनंटली माझं त्यांनी अकाउंट बंद केलं. मी जेव्हा त्यांना कंप्लेंट टाकली तर त्यांचं नंतर रिस्पॉन्स आला की तुमचं अकाउंट परमनंटली राहणार, तसंच काही नाही करू शकत. आपल्या झोमॅटोच्या ॲपमध्ये आपण लीडला कॉन्टॅक्ट करतो, तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला त्यातही अंदाज असेलच की तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्या लीडला. मी त्यांना फोन केल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की मी पहिलं चेक करतो. मी परत त्यांना फोन केला थोड्या वेळाने, तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही खूप वेळा सेल्फी जे आहे ते घेतल्या नाही आहेत आणि त्याचा अर्थ झोमॅटो तोच अर्थ घेतो, कंपनीचे रूल्स अँड रेग्युलेशन तुम्ही नाही फॉलो केल्या. आता मला सांगा की आपण एखादी ऑर्डर डिलिव्हर करताना किती वेळा तरी तो सेल्फीचा ऑप्शन येतो, राहिली असेल काही वेळा. म्हणून मुद्दामून तर आपण नाही केलं, डेलिबरेटली नाही केलंय मी. मी त्यांना तसं मेसेज पण केला, मी त्यांना सांगितलं पण आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की त्यांचा तो डेटा येईल, मग ते फेच होणार की किती वेळा काय झालंय आणि मग ते बघणार की करणार का नाही. पण या सगळ्या गोष्टीत मी एवढा हॅम्पर होते की मला कळत नाहीये. आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी किती दिवस झोमॅटोचं मी ब्लॉगिंग करतोय आणि रोज ब्लॉग करतोय. पण आज ब्लॉग करताना मला ती एनर्जीच राहिली नाही. चक्क माझं अकाउंटच बंद केलं तर मी काय कशावर ब्लॉगिंग करू, काय कशासाठी करू? हे फालतूगिरी, हे असं असं वाटायला लागलंय सगळं. तर मला सांगा की काय करू मी? माझं अकाउंट इनेबल करण्यासाठी, ऍक्टिव्हेट करण्यासाठी मी खूप प्रयत्न केले दुपारपासून. आता वाजले जवळपास 7 वाजले आणि मला आयडिया नाहीये मी काय करावं. माझ्याकडे इन्कमचा काहीही सोर्स नाहीये. तरी मी प्रयत्न करतोय. आज जॉबसाठी पण मी इंटरव्ह्यू द्यायला गेलो होतो. 14-15 हजार सॅलरीचं बोलत होते. मग मी म्हणालो नाही, एवढ्या कमी याच्यात तर शक्य नाहीये. मग ते म्हणाले आम्ही काय आलं तर थोड्या दिवसात कळवू. म्हणजे मला कळतच नाही की देव किती परीक्षा बघणार माझी अक्षरशः. माझ्याकडे शब्दच नाही आहेत आता. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त यासाठी होता की मी तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणाने, ऑनेस्टली तुम्हाला सर्व सांगाव्यात. या युनिफॉर्मचा आज काही फायदा नाहीये. आजपासून झोमॅटोचे कुठलेही ब्लॉग येणार नाहीयेत. कदाचित मी घरचे टाकू शकतो, पण त्यात मला नाही वाटतं काही एनर्जी असेल. मी तुमचा जोमेटो, हा तुम्ही वीडियो बघत असाल, आप ये वीडियो देख रहे हो तो प्लीज चेक करिए. मैं मेरा सब कुछ डिटेल्स स्क्रीन पे दे दूंगा. प्लीज मेरी आईडी एक्टिवेट कर दीजिए. मैं परेशान हो गया हूँ, मेरे पास कोई इनकम सोर्स नहीं है, घर पे बहुत सारे प्रॉब्लम्स है, फाइनेंशियली मैं ब्रेक डाउन हो चुका हूँ पूर्णतः. अशी सिच्युएशन आहे. प्लीज या ब्लॉगला जे काही असेल, हा व्हिडिओ त्याला प्रेम द्या, लाईक करा, तुमचे काय व्ह्यूज आहेत कमेंटमध्ये सांगा. ह्याच्या व्यतिरिक्त मी काही सांगू शकत नाही. माझा आयडी बॅन झालाय, डिसेबल झालाय, टर्मिनेट झालाय. ह्या सगळ्या टर्म्सनी मी फार वैतागलोय आणि मला कळत नाही. मी युट्यूबला जाऊन पण चेक केलं काय होऊ शकतं, ते सुद्धा काही असे ऑप्शन्स नाहीयेत. मुद्दामून काहीही केलेलं नाहीये. त्यामुळे मित्रांनो, कमेंट करून सांगा की तुमचे काय व्ह्यूज आहेत. शेअर करा जास्तीत जास्त. झोमॅटोला मी टॅग करतो या व्हिडिओमध्ये. काही होऊ शकलं तर नक्कीच तुमचे मनापासून खूप आभार होतील.